भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी तातडीनं राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। खडसे यांच्या विरोधात लाचखोरी, जमीन लाटल्याच्या प्रकरणासह इतर अनेक गंभीर आरोप आहेत। अशावेळी पारदर्शक कारभाराचा हवाला देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्यांचा राजीनामा घ्यावा असं संजय राऊत म्हणाले। थोड्याच वेळापूर्वी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। विशेष म्हणजे राजीनाम्यासाठी दबाव असल्यानं खडसेंनी मुंबईतून काढता पाय घेतलाय। मुक्ताई अंतर्धान सोहळ्याच्या निमित्तानं खडसे गेल्या 3 दिवसांपासून मुक्ताई नगरात आहेत। विशेष म्हणजे या काळात त्यांनी सरकारी गाडीचा वापर करणं देखील टाळलंय। आणि खडसे प्रकरणावरती बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कोणते मुद्दे मांडलेले आहेत ते जाणून घेऊयात। आजचा जो भारतीय जनता पक्ष दिसतोय तो उभा करण्यामध्ये गोपीनाथराव मुंडेंच्या बरोबरीनं खडसेंचं योगदान नक्कीच मोठं आहे। ते ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, पण आज चारही बाजूने त्यांच्यावरती आरोप होत आहेत। बरं, आरोप एक आहे का? नाही। तर दाऊदच्या फोन पासून तर MIDCच्या जमिनीपर्यंत असेल, लिमोजिन कारपर्यंत असेल, आणि एकटे खडसे उत्तर देत आहेत। मला असं वाटतं याच्यामध्ये त्यांच्या पक्षानं उत्तर देणं गरजेचं आहे। खडसे एक मंत्री म्हणून उत्तर व्यक्तिगतरित्या देतील, मुख्यमंत्री हे त्यांचे बॉस आहेत, उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांना वाटत असेल एकनाथराव खडसे हे निष्कलंक आणि निर्दोष आहेत 100%, त्यांनी हिमतीने ते समोरून सांगायला पाहिजे। ती सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवायला पाहिजे की एकनाथराव खडसे यांच्यासारखा राजकारणातला निष्कलंक माणूस महाराष्ट्रात झालेला नाही, हे त्यांनी सांगावं ना। एकनाथराव खडसे यांच्याच भूमिकेमुळे जळगावमध्ये सुरेशदादा जैन भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत ना अजून। त्यांचा गुन्हा काय फार मोठा असं मला वाटत नाही जर आपण कागदपत्र तपासली, पण खडसेंचा आग्रह, खडसेंचा हट्ट म्हणून सुरेशदादा जैन आजही 4 वर्ष त्यांना जामीन मिळत नाही, ते जेलमध्ये आहेत। मग जो न्याय सुरेशदादा जैनला खडसेंनी लावला, मग तोच न्याय स्वतःला खडसेंनी का लावू नये?